मॅडम आज आपण रवी भवन इथे आलेले आहात. तर काय समस्या घेऊन तुम्ही इथे रवी भवनमध्ये आलेले आहे? त्याचं पावलं वगैरे तुम्ही अशी चर्चा केली. काय मागणी आहे? मला न्याय मिळावा पाहिजे म्हणून. कशा कशा प्रकारे नाही कसं काय नाही? माझ्या मुलीवर जे अत्याचार झालेला आहे आणि माझ्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, याच्यावर मला न्याय मिळाला पाहिजे. कोणी खोटा गुन्हा दाखल केला? कोणी अत्याचार केला? त्याचं नाव कधी केला? धर्मेंद्र सुखदेव गजबीर यांनी माझ्या मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि यांनीच माझ्यावर खोटा आरोप अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला? अजनी पोलीस स्टेशन. मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काय तुझ्यासोबत मी घडलं? गेली होते पोलीस स्टेशनला, पण त्यांचा व्यवहार माझ्या विरुद्ध बरोबर नव्हता. त्यांनी मला हाकलून लावलं. काय म्हणून हत्येला पोलीस "ए, वाल्यांनी? जा तुझ्या मुलीला पहिले ऍडमिट कर, इथे कशाला आली?" पोलीस वाल्यांनी काही काही मेडिकल वगैरे काहीच काही केलं नाही, नव्हतं काही का? नाही, काही नाही, काहीच नाही. कधीची घटना आहे? 23/3/2025 ला. तुम्ही आरोपीला कशा प्रकारे ओळखता? घर मालक आहे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं. घर किरायाने दिलं त्याला. घर त्यांचं नाही का? घर त्यांचं आहे नाही, ते तुमच्याकडनं किराया घेतात. आमच्याकडून किराया घेत होते. म्हणजे ते तुमचे घर मालकच आहे. घर मालकच आहे असे म्हणून त्यांनी आम्हाला किरायाने घर दिलेलं. तुम्ही किती वर्षांनी होता? आता 30 महिन्यापासून. ते अजून कोणते गुन्हे आहेत का? आरोपीवर हा? नाही, याची मला माहिती. हा छळ तो किती वर्ष सहन करून आला? छळ आता हा कमसे कम 3 महिन्यापासून चालू आहे. मग त्याच्या अगोदर तुम्ही कंप्लेंट वगैरे केली होती का की हा प्रकार घडल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशन? नाही, हा प्रकार घडल्यानंतरच केली, पण त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते समजायला कळायला येत होतं मला, की याचा असं काहीतरी इरादा होऊ शकते. पण आता आपण इतका विश्वास तर नाही करू शकत ना, की असं वाटलं नव्हतं की हा व्यक्ती असा करेल म्हणून. येथे तुमची मुलगी किती वर्षाची? 17 वर्षाची. ज्यावेळेस तुम्ही तक्रार केली त्यावेळेस ते पीआय कोण होते? कोणाकडे तुम्ही कंप्लेंट केली? कोण इन्चार्ज होतं? ये ये राजकुमार सर. त्यांनी पीआय राजकुमार सुद्धा तुमची तक्रार नोंदवली नाही? नाही. मग तुमच्यावर काही गुन्हे तुमच्यावरून काही गुन्हे काय मतलब सर? तुमच्यावर काही गुन्हा दाखल झाला? हा, अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे कोणी? सरांनी. कोणाच्या तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला? हा, माझ्यावर गुन्हा खोटा आरोप हे केलेला आहे त्यांनी. म्हणजे हा केस मधून सुटण्याकरिता असं काही त्याचा प्रकार होता त्यांनी का? त्यांचं म्हणणं असं होतं की हा गुन्हा मागे घे, नाही तर तुझ्यावर तो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो. हा पहिल्या दिवसापासून त्यांनी सांगितलेला होता, 23 तारखेपासून. आरोपीचा परिवार वगैरे कुठे राहतो काही नाही माहिती नाही आहे नाही, का? मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही तिथे किरायाने कसे का राहता? आणि कसे काय होतं, आपल्याला घर पाहिजे नव्हतं कोणाच्या ना. माध्यमातून? कुणाच्या माध्यमातून असं आम्हाला काही माहिती नाही ना, कुणाच्या माध्यमातून होतं. तर तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे? कसं काय म्हणते? मला न्याय मिळावा बस, मला काही दुसरं काही नको. हा आरोपी आताही तो आहे? आरोपी सेंट्रल जेलला आहे. आरोपी सेंट्रल जेलला आहे. तुमच्या म्हणजे केसवर आहे का? हो तुमच्या केसवर हो हो हो. त्याला बेल मिळावी नाही आणि त्यांनी जे तो बाहेर आला तर आम्हाला पण खतरा आहे ना, की त्यांनी धमकी दिलेली आहे, अगर तुम्ही बाहेर निघाले तर आज नाही उद्या मी तुम्हाला गायब करीन, अशी धमकी देऊन गेलेला आहे. आणि तो एकटा आलेला होता घरी, पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की मी कोणती बहीण वगैरे समथिंग सगळ्यांना घेऊन आलेला आहो असं म्हणून. पण हा खोटा आरोप आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला तुमच्या घरी त्यावेळेला तुमची मुलगी घरी एकटी होती? एकटी होती. नाही, ते तर ती बाई एकटी होती. तुमच्या काय मागणी आहे सर्व? हा, प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे? मला अपेक्षा काय आहे? मला न्याय मिळावा बस, मला दुसरं काही नको.